धन्यवाद आणि अभिवादन, आभार. आदरणीय संध्याताई कोलटकर, आमचे ज्येष्ठ स्नेहित ज्ञानमयीचे सर्वा ॲडव्होकेट पाटील साहेब आणि उपस्थित असणारे या पटलावरती आपण सर्व, सकल संत विचारपीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा जो वारकरी वारसा वर्ग चालवित आहोत, त्याच्या या वर्षीच्या दुसऱ्या सत्रामध्ये आपणा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि या सत्रामध्ये, गेल्या सत्रामध्ये जो विषय आपला अपूर्ण राहिला होता तो म्हणजे संत नामदेव महाराजांनी लिहिलेलं, वर्णिलेलं ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र. त्याचे दोन भाग, दोन प्रकरण, चरित्र प्रकरण आपण चर्चिली. एक म्हणजे आदी आणि दुसरं म्हणजे तीर्थावळी. आणि आणखी एक राहिलेलं आहे ते म्हणजे अर्थात समाधी. तर त्याची चर्चा आपण या सत्रामध्ये करणार आहोत. मी खरं तर मागच्या सत्रातही सांगितलं होतं आणि ते मी फक्त पुनरावृत्त करतो की आदी हे चरित्र प्रकरण नाही, आदी हे संपूर्ण चरित्र आहे. अर्थात ते चरित्र ज्ञानेश्वर महाराज पृथ्वी तलावरती असताना लिहिलं गेलं असल्यामुळं त्याच्यामध्ये समाजाचा प्रसंग आलेला नाही, परंतु ज्ञानेश्वरी लिहिली, नंतर अमृतानुभव लिहिला, नंतर चांगदेव 65 लिहिली. म्हणजे या ज्या मुख्य घटना आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रातल्या, त्या सगळ्या घटना आदीमध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे आदी हे जवळजवळ संपूर्ण चरित्र आहे असं म्हणू शकतो आपण. आणि हे जे दोन उरलेले भाग आहेत, आता त्यांची कशी गंमत आहे तुम्हाला सांगतो. ती गंमत अशी आहे की ज्ञानेश्वर महाराजांचं मुख्य चरित्र ज्याला आपण म्हणतो, ते चरित्र कुठपासून कुठपर्यंत घडलं, म्हणजे अर्थात आपण जन्मापासून मधल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तपशील सांगितलेलाच आहे, पूर्वीच्याच व्याख्यानामध्ये झालेला आहे. आळंदीतलं वास्तव्य, गुरुपदेश, मग पुढे पैठणला जाऊन तिथल्या मंडळींच्याकडनं एक मान्यता मिळवून घेणं, मग परत येताना नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिणं, तिथंच अनुभवामृत ग्रंथ लिहिणं, मग परत येताना आळ्या फाटेच्या आळ्याच्या मुक्कामी त्यांच्याबरोबर असणाऱ्या रेड्याचा मृत्यू होणं, मग आळंदीला परत येणं, आणि आळंदीला परत आल्यानंतर तिथे चांगदेव त्यांच्या भेटीला येणं आणि चांगदेवांचं समाधान करण्यासाठी त्यांनी चांगदेव 65 लिहिणं. हे ह्या मुख्य घटना ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रामधल्या या चरित्रामध्ये येतात, आपल्या सांगून झालेल्या आहेत. पण त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ असा होतो की हे मुख्य चरित्र ज्याला म्हणतो आपण, हे चरित्र एका अर्थाने म्हणजे एक घटना, चरित्रामध्ये काय असतं की चरित्रामध्ये काहीतरी घटना लागते, एक प्रसंग लागतो, इव्हेंट म्हणतो आपण. त्या अर्थाने तो सगळ्यात आणखीन एक महत्वाचा घटक शेवटचा, ज्याला आपण चांगदेव 65चा घटक म्हणू शकतो, की तो चांगदेव येतो, मोठा योगी असतो तो, आणि ज्ञानेश्वर महाराजांना आपल्या सामर्थ्याने दिपवण्यासाठी तो वाघावरती वगैरे बसून येतो आणि ज्ञानेश्वर महाराज मग भिंत चालवतात. हा एक इव्हेंट आहे, म्हणजे त्याच्यामध्ये एक नाट्य सुद्धा आहे. आपल्याला कल्पना आहे, आपण कदाचित ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती ते सिनेमे सुद्धा पाहिले असतील पूर्वीच्या काळामध्ये. तर असा एक इव्हेंट म्हणतो आपण. ग्रंथ लिहून झालेले आहेत. आता अभंग रचना ही खूप पूर्वीपासून चालू आहे आणि ती अर्थात चांगदेव 65च्या लिखाणानंतर सुद्धा चालूच राहिलेली असणार. पण तरी आपण त्याला इव्हेंट म्हणत नाही, त्याला प्रसंग म्हणत नाही, कारण अभंग असं काही एक ग्रंथ नसतो. अभंग सुटे सुटे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या प्रसंगात लिहिले जातात आणि नंतर त्यांचं एकत्रीकरण होतं. म्हणून त्या अर्थाने ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र जे आहे ते जणू काही संपल्यासारखं आहे. तिथे नंतर असं काही घडत नाही.
त्या 6 वर्षात त्यांनी काय केलं याच्यासाठी आपणाला, मी आता ज्याचा विचार करणार आहे नंतर समाधी प्रकरण, त्याच्यात त्याचे काही उल्लेख येतील, त्याच्यावर आपण समजू शकतो की काय नाही नेमकं त्या काळात केलं. पण तरी देखील त्याच्यामध्ये अशी एक घटना दाखवता नाही येणार की ही एक घटना घडली. पण त्या 6 वर्षांच्याच काळामध्ये ज्ञानेश्वर महाराज कुठेतरी तीर्थयात्रेला गेले. म्हणजे त्या गोष्टीला एक घटना म्हणता येईल. पण ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र नामदेवरायांनी जेव्हा लिहिलं तेव्हा ते तीर्थयात्रेच्या प्रसंगाच्या आधी लिहिलेलं आहे. त्यामुळं प्रत्यक्ष त्या चरित्रात सुद्धा त्या तीर्थयात्रेच्या घटनांचा उल्लेख आधीमध्ये येत नाही, लक्षात घ्या. पण मग नंतर जेव्हा ते गेले तिकडे तीर्थयात्रेला, तीर्थयात्रेहून परत आले, त्यावेळेला नामदेवरायांना असं वाटलं की आपण हा कसा भाग लिहून काढावा. आणि मग त्यांनी तीर्थयात्रेचं ते वर्णन केलं. आता एक शक्यता अशी सुद्धा आहे की तीर्थयात्रेचा जो भाग आहे तीर्थावळी, तो कदाचित त्यांनी त्या तीर्थावळीला जाऊन आल्यानंतर, म्हणजे आपण असं समजतो की ज्ञानेश्वरी लिहिण्याच्या अगोदर नंतर 4 वर्षांनी आणि समाधीच्या अगोदर 2 वर्षांनी तीर्थावळीचा एक प्रसंग घडला, असा एक माझा अंदाज आहे साधारणपणे. पण मग तीर्थावळी लिहिली कशी, केव्हा, त्या उरलेल्या 2 वर्षात लिहिली की ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाल्यानंतर लिहिली, हे आपल्याला सांगता येत नाही. निश्चितपणे सांगता काय येतं की समाधीचे अभंग जे आहेत ते नक्कीच ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्यानंतर नामदेवरायांनी लिहिलेले आहे, त्याच्याबद्दल काही दुमत व्हायचं कारण नाही. पण तीर्थावळीचे अभंग नेमके कधी गेले की ज्ञानेश्वर महाराज ते असतानाच लिहिले की समाधीच्या नंतर लिहिले, मला सांगता येत नाही. पण आधीमध्ये नसणारा तो प्रसंग आहे आणि म्हणून त्याच्यावरती एक स्वतंत्र प्रकरणच केलं त्याने, त्याचं महत्व नामदेवरायांना जाणवलं. आणि मी मागे सांगितल्याप्रमाणे की खरं तर तो नामदेव चरित्राचा भाग जास्त आहे एका अर्थाने पाहायला तर आपण. पण ते असो, तीर्थावळी आपण पाहून झाली, तीर्थावळीची आपण चर्चा सुद्धा केली खूप. आणि त्यावेळेला आपण असंही म्हणालो की मुख्य तीर्थावळीचा उद्देश हा खरं तर ती घटना सांगण्यापेक्षा त्यातनं जे तत्वज्ञान पुढे येतं ते महत्वाचं जास्त आहे, ते सांगण्याचा खरा उद्देश असला पाहिजे. तत्वज्ञानाभोवती ती सगळी कथा गुंफलेली आहे. भक्तीचं सामर्थ्य, भक्तीची स्वायत्तता, भक्ती मार्गाची, भक्तीचं तत्वज्ञान, या गोष्टी तिथे येतात. आणि त्याच्यामध्ये कशी समता आहे वगैरे वगैरे, ही आपल्याला तिथं समजतं. हे सगळं आपलं पाहून झालेलं आहे. आता त्याच्यानंतर ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले, तो एक परत स्वतंत्र प्रसंग. आणि त्याच्यानंतर त्यांची इतर भावंड आणि शिवाय त्यांचे सोबती असलेले 2 चांगदेव ही समाधिस्थ झाले मधल्या काळामध्ये, म्हणजे नंतरच्या काळामध्ये. त्या सगळ्या समाधी प्रसंगांचं वर्णन करणारं प्रकरण म्हणजे समाधी प्रकरण आहे. आणि म्हणून साहजिकपणे आपण सामान्यपणे आधी तीर्थावळी आणि समाधी अशी 3 प्रकरणं करतो आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राची ती 3 प्रकरणं आहेत नामदेवरायांनी लिहिलेली असं म्हणतो. पण त्यातला तपशील जर पाहायचा झाला, त्यातली गुंतागुंत जर पाहिजे झाली तर ती अशी आहे, मी आता आपणाला जी सांगितली ती. हा पहिला माझा मुद्दा आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे ना, तो मुद्दा म्हणजे त्या प्रकरणांच्या प्रामाण्याबद्दल. त्या प्रकरणांच्या प्रामाण्याबद्दल नामदेवरायांनी ती लिहिली वगैरे वगैरे. मग त्याची काही एक चर्चा आपण पूर्वी केलेली आहे की एकूण नामदेव गाथेवरती त्यातल्या ह्या 3 प्रकरणांच्या वरती काही लोकांनी कसा आक्षेप घेतला की ही आद्य नामदेवांनी लिहिलेली प्रकरणं नाही आहेत वगैरे वगैरे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात अलीकडचे आक्षेपक म्हणजे प्राध्यापक कानडे आणि रामभाऊ नगरकर. तर त्या दोघांच्याही आक्षेपांचा आपण विचार यापूर्वी केलेला आहे आणि आवश्यकता असेल तर परत एकदा त्यातल्या काही गोष्टींची चर्चा आपण करू. मला आत्ता आज आपणाला काय सांगायचं आहे सगळ्यात की जे सांगणं आवश्यक आहे ते म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतली, हे 3 मुख्य ठळक प्रसंग आहेत. आणि त्या प्रसंगांच्या काळाबद्दल, कालनिर्णयाबद्दल लोकांच्या मध्ये वाद विवाद, प्रवाद इत्यादी इत्यादी आहेत. संशोधकांच्या मध्ये, विद्वानांच्या मध्ये त्याच्यावरती खूप चर्चा झालेली आहे. भूतो न भविष्यती अशा प्रकारची चर्चा
त्या संबंधी खूप खूप झालेली आहे. तर आता जेव्हा आपण ज्ञानेश्वर महाराज समाधी घेतात तेव्हा ती केव्हा घेतात, त्याचं शक काय? तर सर्वसामान्य लोकांचा असा समज आहे की शके 1212 म्हणजे इसवी सन 1290 या साली ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि त्याच्यानंतर 6 वर्षांनी म्हणजे शके 1218 किंवा सालाच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर शके इसवी सन 1296 हे समाधीचं वर्ष येतं. आणि याच्याबाबत स्थूलमानाने लोकांच्यात मतैक्य होतं. आणि ते कशाच्या आधारावरती होतं, विशेषतः ज्ञानेश्वरी लेखनाच्या संदर्भात. म्हणजे आपण असं समजत होतो की कदाचित ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माबद्दल मतभेद असतील आणि होते आहेत. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांची सप्तशताब्दी जन्माची साजरी करायची जेव्हा तो प्रसंग आला तेव्हा ते 20वं शतक होतं मागचं. 1972 पासून ती चर्चा वगैरे सुरू झाली आणि मग 2 पुढे आले, 73 मानायचं की 75 मानायचं असं काहीतरी ते चाललं होतं वगैरे वगैरे वगैरे. तर तिथे 2 पक्ष होते, तपशिलात जात नाही मी, त्याबाबत मतभेद आहेत. समाधीच्या काळाबद्दल मतभेद फारसे नाही दिसत मला. जरी काही लोकांचं मत असलं वेगळं की ज्ञानेश्वर महाराजांचं खूप आयुष्य असलं पाहिजे, इतक्या लहान आयुष्यामध्ये त्यांना अशा प्रकारचा ग्रंथ कसा लिहिता येईल वगैरे वगैरे. पण असं म्हणणारे लोक तो फक्त संशय व्यक्त करतात, वेगळा पर्याय सुचवत नव्हते म्हणजे समाधी शकाचा. पण नागपूरचे एक संशोधक होते डॉक्टर मुरा जोशी, त्यांनी या संदर्भात एक वेगळं विवेचन केलं, वेगळं प्रमेय मांडलं, वेगळा कयास केला आणि संशोधन क्षेत्रामध्ये अशा गोष्टीचं स्वागत होतं. तर तुम्हाला काही पुराव्यानिशी युक्तिवादानिशी नवीन काही म्हणायचं असेल प्रचलित समजुतींपेक्षा, तर ते केवळ नवीन आहे म्हणून ते असं झिडकारून चालत नाही. आपल्या आतापर्यंतच्या शब्दांना समजांना ते छेद देणार आहे म्हणूनही ते असं टाकून चालत नाही. तर त्याचा गंभीरपणे विचार करावा लागतो आणि मग त्याची साधक बाधक चर्चा करावी लागते. त्या मांडणाऱ्यांनी जे पुरावे पुढे केलेले आहेत ते कसे आहेत, सत्य आहेत की असत्य आहेत ते पाहावं लागतं. त्याचे युक्तिवाद कसे आहेत, म्हणजे तो जे म्हणतो ते त्या पुराव्यातून निष्पन्न होतं का, हेही पाहावं लागतं. तर मुरा जोशींनी एक वेगळं प्रमेय मांडलं होतं, त्याची दखल घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून पहिल्यांदा प्रत्यक्ष त्या टेक्स्टकडे जाण्याच्या अगोदर किंवा कानडे नगरकर किंवा आणखी काही परत काय म्हणतात या संबंधी, त्याच्या पूर्वी मला पहिल्यांदा हे साबित करायला पाहिजे. त्याच्याशिवाय म्हणजे मुरा जोशी जे काय म्हणतात ते वेगळं आहे. कारण मी काय म्हणालो की संपूर्ण ज्ञानेश्वर चरित्रामधला एक खुंटा जो आहे ना, तो लोक काय म्हणत होते की त्याला नाही तुम्ही हलवू शकत. म्हणजे उदाहरणार्थ भारदेव बुवांनी जे संशोधन मांडलं, भारद्वाजांनी, शिवराम पंतांनी 2 ज्ञानेश्वरांचं, तिथे त्यांनी या ज्ञानेश्वरांच्या याच्यात काहीसा फेरबदल केला नाही. आद्य ज्ञानेश्वर ज्याला ते म्हणाले ते तसंच ठेवलं त्यांनी. म्हणजे त्यांची त्याला काही हरकत नाही की 1212 शके ठीक आहे. पण यांनी जे मांडलं आता मी ज्यांचं आता तुम्हाला नाव सांगितलं, सुबा जोशी, मला वाटतं नाव चुकलं सांगायचं माझं, सुबा जोशी हे त्यांचं नाव. त्या सुबा जोशींनी एक वेगळं प्रमेय मांडलं. मला वाटतं 1983 साली त्यांनी ते प्रमेय मांडलं. मग त्या प्रमेयाचा विचार मी केला आणि ते कसं चुकीचं आहे हे सुद्धा मी दाखवलं. तर त्याची चर्चा मला सुरुवातीला करायची आहे. काय ते प्रमेय होतं? तर ते जे प्रमेय आहे, माफ करा मला 93 म्हणायचं आहे, 83 नसावं. कारण त्यांचा जो लेख आहे तो नवभारत मासिकाच्या 1989च्या अंकात प्रकाशित झाला आणि ही चर्चा जी मी केली ती त्याच्या नंतरची आहे. एप्रिल आणि शिवाय युगवाणी या दुसऱ्या एका
नियतकालिकाच्या डिसेंबर 1989 या महिन्यात असे 2 त्यांचे लेख साधारणपणे याविषयीचे आहेत. त्याच्यात त्यांनी हे त्यांचं प्रमेय मांडले. तर त्याची सुरुवातच त्यांनी कशी केलेली आहे की त्यांना ज्ञानेश्वर महाराजांचं आयुष्य हे एक कोडं वाटतं. ते कोडं वाटतं आणि साहजिक आहे ना, म्हणजे जसं मी मगाशी म्हणालो की इतक्या लहान वयात इतक्या दर्जाचा ग्रंथ लिहिणं वगैरे कशाच्या याच्यावरती शक्य झालं असेल हे एखाद्याला कोडं वाटू शकतं. किंवा समाधी नावाची गोष्ट ही एखाद्याला कोडं वाटू शकतं निश्चितपणे. म्हणजे त्याच्याबद्दल त्यांच्याविषयी आपल्याला काही दुमत नोंदवायचं किंवा तक्रार करण्याचं कारण नाही, वाटू शकतं. तर ते त्यांना कोडं वाटलं आणि ते कोडं काय आहे नेमकं ते स्पष्ट करण्यासाठी, ते उलगडण्यासाठी त्यांनी काही एक वेगळा मार्ग, वेगळा पर्याय सुचवलेला आहे. तर पहिला मुद्दा त्यांचा काय आहे की ते मान्य करतात की त्याच्यातून सुरुवात कुठनं करायची मग ज्ञानेश्वरांच्या आयुष्यातल्या कोड्याची. म्हणजे कोडा तुम्हाला माहिती आहे ना, कोडं कसं असतं की आपण ते शब्द कोड असतं किंवा ते चित्र कोड असतं बघा एक, त्यातले काही भाग दिलेले असतात आणि काही भाग आपण भरायचे असतात, सप्लाय करायचे असतात, असा तो एक मुद्दा असतो. तर त्या सगळ्या कोड्यामध्ये त्यांना महत्वाचा भाग जो वाटला, असं मी मगाशी म्हटलं होतं त्या आयुष्याच्या कोड्यामध्ये, की ज्याच्याबद्दल कोणाचं दुमत नाही, कारण त्याची स्पष्ट नोंद आपल्याला आढळते. कोणत्या गोष्टीची आढळते की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, त्या ज्ञानेश्वरी लिहिण्याचा काळ कोणता, हा तो मुख्य मुद्दा. हा एक खुंट म्हणूयात, आपण खुंटा म्हणूयात की तो पक्का आहे. आणि आता त्याच्या आधारे आपल्याला त्यांच्या आयुष्यातल्या इतर गोष्टींच्या काळाचा निर्णय करावयाचा आहे. ज्ञानेश्वरीच्या बहुतेक सर्व हस्तलिखितांच्या शेवटी ओवी येते. कोणती ओवी? शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, ही ती ओवी आहे. त्या ओवीत काय सांगितलेलं आहे की 1212 या शकात, त्याच्यात तिथी दिलेली नाही पण हा शक दिलेला आहे, ज्ञानेश्वरी लिहिली गेली आणि त्या लिहिण्याचा लेखक कोण झाला, तर तो सच्चिदानंद बाबा, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे 2 गोष्टी आपल्याला तिथे क्लिअर होतात, एक शक आणि एक ज्यानं लिहिली तो. आणि समज असा आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, नेवाशाला तो काय कोणी असं म्हणतात की ते पैशाचा खांब होता तिथं टिकून वगैरे शिवालयात, ती त्यांनी सांगितली आणि मला वाटतं मोहिनी राजाच्या मंदिरात, शिवालयात नाही म्हणता येणार, आणि ती सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली. मग त्या अर्थाने तो लेखक झाला. आणि मग ते कसाही सांगतात की खर तर ते आधीच मृत्यू झाले होते काही दिवसांपूर्वी आणि त्यांची अंत्ययात्रा येत होती, त्यांना तिकडे अंत्यविधीसाठी पोहोचत होते लोक, आणि इकडून ज्ञानेश्वर महाराज वगैरे असे चाललेले होते. तर हे सत्पुरुष येत आहेत असं पाहून त्यांच्या पत्नीने, कदाचित जी सती जायला सुद्धा निघाली असेल, पुढे आल्या त्या आणि त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेतलं आणि ज्ञानेश्वर महाराजांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भाऊ वगैरे वगैरे जो काय असेल तो. मग त्याच्यावरती तिला खूप विषाद वाटला की कसं बोलताय तुम्ही असं, हे तर माझे पती वारले आणि आम्ही त्यांच्याच अंत्यविधीसाठी चाललेलो आहोत. मग असं म्हटल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की नाही असं कसं होईल, माझा आशीर्वाद आहे, तो कसा चुकीचा ठरू शकेल वगैरे वगैरे. आणि म्हणून त्यांनी हाक मारली सच्चिदानंद बाबांना, किंवा त्यांचं नाव पूर्वी वेगळं होतं, सच्चिदानंद म्हणून त्यांना हाक मारली, ते जिवंत होऊन उठले. अशा प्रकारची ती हकीकत आहे, ज्ञानेश्वर चित्रामध्ये येते. आणि मग उर्वरित आयुष्यामध्ये आपण काय करायचं, तर ज्ञानेश्वर महाराजांची सेवा करायची असं समजून ते महाराजांच्या समवेत राहिले. आणि म्हणून ज्ञानेश्वरी त्यांनीच लिहून काढली, असा मुद्दा. तर 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला, आदरपूर्वक त्याने ते लिहून काढलं, अशी ती ओवी. आणि तिथून
सुरुवात करतात कोडं सोडवायला सुबा जोशी. आणि मग ही परंपरेची समजूत आहे परत, आणि ती सगळ्यांना मान्य आहे. आता परंपरेची अशीही समजूत आहे की लहान वयात ज्ञानेश्वर महाराज 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी दिली. मग त्यांचा जन्म जर समजा आपण शके 1197 मानला, तर मग म्हणजे 1275 सालीचा, तर 16 वर्षाचं गणित बसतं. परंतु मग काही लोक असं मानतात की त्याच्याऐवजी 1193 मानतात शके. मग 2 वर्ष आधी त्याचा साल जाईल वगैरे वगैरे. पण ते बसत नाही मग गणित ज्ञानेश्वरीच्या शकाशी, म्हणून ज्ञानेश्वरीचा शक हा मुख्य मानला जातो. आणि त्या हिशोबाने पाहिलं तर मग त्याच्या अगोदर 16 वर्ष शके 1197 हा काळ झाला ज्ञानेश्वर महाराजांच्या जन्माचा. आता इतक्या लहान वयात ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी लिहू शकतात का? तर ती गोष्ट सुभा कुलकर्णी यांना अशक्य कुठेतरी वाटते. म्हणजे समजुतीप्रमाणे 16 वर्ष काय किंवा दुसऱ्या पर्यायी शकाच्या जर विचार केला तर 16च्या ऐवजी 18 होईल, तरी सुद्धा ते लहानच वय आहे आणि तिथं त्यांना अशक्य वाटतं. म्हणून त्यांना त्याचं कोडं कोणतं आहे की ज्ञानेश्वरीचा प्रचलित लेखन काल व ज्ञानेश्वरांचा प्रचलित जन्मकाळ ह्याचा किंवा यांचा ज्ञानेश्वर महाराजांच्या एकूण आयुष्याची मेळ घालता येणं हे त्यांना कोड आहे. आणि या कोड्याची उकल करताना त्यांनी वेगळे पर्याय दिलेले आहेत 2. ते त्यांना कसे सुचले आपण तिकडे येऊ. पण ते 2 पर्याय कोणते आहेत की त्यांनी ज्ञानेश्वरांचा जन्मशक 1122 शके 1122 आणि निर्याण शक म्हणजे समाधिशक 1202 असं सांगितलं. पावर का, म्हणजे जवळजवळ 80 वर्षांचं आयुष्य त्यांना लाभलेलं आहे सुभा कुलकर्णी यांच्या मताप्रमाणे. आणि आता 1202 हा जर त्यांचा समाधिशक असेल तर साहजिकपणे त्यांच्या थिअरीप्रमाणे 1212 हा ज्ञानेश्वरीचा लेखनशक असू शकत नाही. तो 1202च्याच अगोदर असणार, म्हणजे कदाचित 1100 काहीतरी असणार वगैरे वगैरे. म्हणजे तो सुद्धा शक खोटाच ठरतो ज्ञानेश्वरीच्या लेखनाचा ऍज सच. मग त्या ओळीचं काय करायचं? सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला, त्याची ओळी सगळ्या प्रतिमध्ये येते, तर त्याची सुद्धा वेगळी व्यवस्था लावण्याचा प्रयत्न सुभा कुलकर्णींनी केलेला आहे. सुभा कुलकर्णी अत्यंत हुशारग्रस्त होते, बुद्धिमान होते निश्चितपणे, पण बुद्धिमान माणसांच्याकडून चुका होत नाही थोडंच आहे, चुका होत असतात. आणि आमच्यासारखी सामान्य बुद्धिमत्तेची माणसं सुद्धा जर नीट विचार केला तर त्या चुका दाखवू शकतात, त्यांचा प्रतिवाद करू शकतात. ते आपण बघूयात कसा केला तर. पण लक्षात आला का मुद्दा तुमच्या? हे कोडं सोडवताना त्यांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आयुष्यक्रमाची पूर्णपणे फेररचना केली. त्यांनी असं सांगितलं की 1197च्या ऐवजी त्यांचा काय म्हणूयात त्याला जो जन्मशक आहे तो 1122 शके आहे, आणि 1218 समाधिशकाच्या ऐवजी तो 1202 समाधिशक आहे. आणि साहजिकपणे 1212 हा ज्ञानेश्वरी लेखनाचा शक होऊ शकत नाही. त्यामुळे हा खुंटा जो आहे ना तोच त्यांनी उपटून काढला. आपण जो ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्र लेखनासाठी काळाचा जो एक फिक्स असा खुंटा ठरला, कॉन्स्टंट, बाकीच्या गोष्टी बदल होऊ शकेल पण हे नाही बदलणार, तो खुंटा त्यांनी उपटला आणि फेकून दिला. आता बोला, असं साधारणपणे आपल्याला त्यांच्या सिद्धांताचं सार सांगता येतं, म्हणजे फ्रेम ज्याला म्हणतो आपण. आता ते कसे आले या निष्कर्षापर्यंत, किंवा हे वेगळे पण त्यांच्या याच्यामध्ये कुठनं आलं, कसं आलं, हे आपल्याला पाहिजे टप्प्याटप्प्याने. विषय थोडा अवघड आहे, थोडस लक्षपूर्वक ऐकावं लागेल. कदाचित युट्यूबवरती आल्यानंतर परत ऐकू शकता, काही हरकत नाही. कसा मुद्दा आहे माहिती का, की ती जी ओळ मी आता सांगितली, शके 1212 तरी टीका केली ज्ञानेश्वरे सच्चिदानंद बाबा आधारे लेखक झाला. तर त्याच्या बाबत, त्या ओळीच्या बाबत असं म्हणतायत सुभा जोशी की ज्ञानेश्वरीचा जो लेखनशक आहे ती सांगणारी ही जी ओवी आहे ती ज्ञानदेवांची नाही, मग सच्चिदानंद बाबांची आहे. पण तुम्ही म्हणाल की ठीक आहे ना, आम्ही कुठे म्हणतो ज्ञानदेवांची आहे, सच्चिदानंद बाबांनीच ओवी केली.
ते म्हणतात तसं नाही, तो जो कोणी सच्चिदानंद बाबा होता त्याने ओवी रचलेली हे त्यांना मान्य आहे सुभांना. त्याचप्रमाणे 1212 त्यांनी ते लिहिलं हेही त्यांना मान्य आहे. इंटरेस्टिंग आहे. पण मग गडबड कुठे आहे? त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 1212 हा ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिल्याचा किंवा यांनी सच्चिदानंद बाबा किंवा आणखीन कोणी लिहून घेण्याचा त्यांनी सांगितलेला शक नाही. तर ते असं म्हणतायत की सच्चिदानंद बाबा नावाचा एक उत्तरकालीन म्हणजे ज्ञानेश्वर महाराज 1202 मध्ये समाधिस्थ झाल्यानंतर केव्हा तरी होऊन गेला आणि तो सुद्धा 1212 नाही लिहिलेलं त्यांनी. सच्चिदानंद बाबा नंतर त्याचे लिहून गेलेत, 1212 मध्ये सुद्धा त्यांनी ते लिहिलेलं नाही. तर त्यांना एक प्रत मिळाली ज्ञानेश्वरीची की जी 1212 मध्ये कुणीतरी नकल लिहिली होती मूळ ज्ञानेश्वरीवरनं. ती त्यांना सापडली आणि त्या प्रतीची त्यांनी नक्कल केली. 1212 मध्ये कुणीतरी लिहून ठेवलेल्या ज्ञानेश्वरीची प्रत, हस्तलिखित प्रत सच्चिदानंद बाबा यांना सापडली. ती नेमकी कधी सापडली हे सांगता येत नाही आणि त्या प्रतीची त्यांनी नक्कल केली आणि तिथं लिहिलं की कदाचित त्यांचा गैरसमज झाला असेल. म्हणजे सुरुवात कुठून होती या गैरसमजाची की सच्चिदानंद बाबांच्या पासून होती की सच्चिदानंद बाबांना 1212 मध्ये कुणीतरी पूर्वी नक्कल केलेली ज्ञानेश्वरी सापडली, मूळ ज्ञानेश्वरी नव्हे, ज्ञानेश्वर महाराजांच्या काळातली नव्हे, कारण ज्ञानेश्वर महाराज 1202 मध्येच समाधिस्थ झालेले आहेत. पण त्या बिचारा सच्चिदानंद बाबाला असं वाटलं की ही खरोखर मूळ ज्ञानेश्वरीचीच प्रत असली पाहिजे, ज्ञानेश्वरांनी याच शकाच्या वेळेला ज्ञानेश्वरी दिली असली पाहिजे, म्हणून त्यांनी दिलं की ते टीका केली ज्ञानेश्वरी 1212 मध्ये आणि ती मी आता नकलून काढतोय. आता ती सच्चिदानंद बाबांनी कधी नकलली, तिची प्रतिलिपी कधी केली हे मात्र सांगत नाहीत ते. पण त्यांना जी पोथी सापडली त्या पोथीत 1212 शक होता लिहिलेला. त्यांना असं वाटतं की ती मुळातली असली पाहिजे, ती ज्ञानेश्वरांची आजची असली पाहिजे, म्हणजे त्याच शकाच्या वेळेला ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे असा त्यांचा गैरसमज झाला आणि त्यांनी ती ओवी लिहिली. ती कारण 1212 मध्ये जर त्यांनी प्रत लिहिली असती ना तर त्यांना हे नक्कीच माहिती असतं की ज्ञानेश्वर महाराजांना समाधी येऊन 10 वर्ष झालेले आहेत. म्हणजे ते काही ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन नव्हते, जसे नामदेव समकालीन नव्हते असे सगळे लोक म्हणतात, तसं सच्चिदानंद बाबा सुद्धा समकालीन नव्हते. हे कधीतरी नंतरच्या काळात झालेले आणि त्यांनी लिहून घेतली ती ज्ञानेश्वरांनी सांगितलेली डायरेक्ट ज्ञानेश्वरी नव्हे, ज्ञानेश्वरीची मूळ प्रत पण नव्हे, कारण ती नेमकी कधी माहित नाही. नक्की आपण काय सांगू शकतो की 1202च्या अलीकडं, कारण 1202 ला ज्ञानेश्वर महाराज 80 वर्षाचे असतात, पण अलीकडं नेमकी किती माहित नाही. कदाचित 15, 20, 25 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष अगोदर असू शकेल, ते माहित नाही, असा मुद्दा आहे. तर ती जी त्यांनी लिहिली मूळ ज्ञानेश्वरी, त्या मूळ ज्ञानेश्वरीची नक्कल कुणीतरी 1212 या शकाच्या वेळेला केली आणि नंतर बिचाऱ्या सच्चिदानंद बाबाला जेव्हा केव्हा तो झाला तेव्हा त्याला असं वाटलं की खरोखर ज्ञानेश्वर महाराजांनीच ही 1212ची ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि तिची त्यांनी नक्कल केली. जरी लेखक झाला म्हणजे काय, त्याच्यावरून प्रतिलिपी उतरवून घेतली ती. आता ते बिचारा विसरून गेला ना, ज्यानं 1212ला ज्ञानेश्वरी लिहिली म्हणजे खुद्द ज्ञानेश्वरांनी लिहिली असेल, तो शक तिथे आला. पण बिचारा सच्चिदानंद बाबा आपण कधी त्याची प्रतिलिपी करतोय ते लिहायचं विसरला. तर सामान्यपणे प्रघात असा होता पूर्वी की जो नक्कल करून घ्यायचा ना एखाद्या हस्तलिखिताची, तो त्या नकलेचा सुद्धा साल किंवा काळ लिहायचा की या शकाला मी हे उचलून काढलेलं आहे. पण ठीक आहे, आपण सच्चिदानंद बाबाला त्याच्या या गुन्ह्यासाठी तूर्त स्पेअर करू आणि पुढे जाऊ. ओके, पण हा मुद्दा तुमच्या लक्षात आला असेल. आता त्याच्याबद्दल हे कशावरून त्यांना संशय आला असेल कदाचित की त्याच्यात ज्ञानेश्वर महाराजांचा उल्लेख ज्ञानेश्वर असा आहे आणि संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांचा उल्लेख ज्ञानेश्वर असा आलेला नाही, ज्ञानेश्वर असा आलेला नाही, ज्ञानदेव असा आलाय जिथे जिथे आहे तिथे.
मग ज्ञानेश्वरी उल्लेख कधी यायला लागला? तर कुलकर्णींच्या म्हणण्याप्रमाणे तो एकनाथ महाराजांच्या काळात यायला लागला. एकनाथ महाराजांच्या काळात यायला लागला. आणि कदाचित मग हे एकनाथांच्या नंतरही झाले असतील. कदाचित. कोणास माहित. कोणास माहित. कारण एकनाथ महाराजांनी जेव्हा ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं आणि त्या शुद्धीकरण केलेल्या सगळ्या प्रती आपल्याकडे ज्या उपलब्ध आहेत त्या सगळ्या प्रतींमध्ये ही सच्चिदानंद बाबाची उभी येते, लक्षात घ्या. ही उभी येते. त्यामुळं असंही अनुमान निघू शकतं की कदाचित सच्चिदानंद बाबा एकनाथांच्या आधी येऊन गेले असतील. एकनाथांच्या आधी येऊन गेले असतील. पण कुलकर्णी तसं म्हणत नाही. त्यांचं म्हणणं ते नंतर होऊन गेलेले आहेत एकनाथांच्या, म्हणून ते त्या पद्धतीने सच्चिदानंद बाबांचा काळ खूप नंतर पुढे ओढतात. ओके. आता हे त्यांचं म्हणणं मी तुम्हाला सांगितलं. आणखीन कोणती प्रमाणे आहेत ते नंतर येणारच आहेत. कारण मग त्यांनी सगळीच उलथापालथ होते ना ज्ञानेश्वरांच्या चरित्राची. म्हणजे ते काय सांगू शकतात कुलकर्णी? ज्ञानेश्वरांचा जन्म कधी झाला हे सांगू शकतात. 1202 शकाला, 1102 शके, 1122 या शकाला. आणि समाधी कधी घेतली? 1202 हे सांगू शकतात. हे दोन त्यांचे कॉन्स्टंट आहेत. ज्ञानेश्वरी कधी लिहिली हे ते सांगू शकत नाही. या उलट पारंपरिक लोक काय करतात की ज्ञानेश्वरीचं जो लेखन शक आहे त्यात तो खुंट आहे. त्या अनुषंगाने ते बाकीच्या काही कथांचा उल्लेख करतात आणि सांगतात हे आणि ते, आणि त्याला प्रमाण अंतांची वगैरे आहेत. अर्थात ती प्रमाण यांना मान्य नाहीत, कारण ती नामदेवांनी वगैरे लिहिली आहेत आणि ते सगळे नंतर होऊन गेले. तो तिढा आहेच, त्याला काय पर्याय नाही कुठला. हा प्रश्न तिथे बरोबर येतोय. मग त्यांचे दोन खुंट आहेत. सुभा कुलकर्णी यांचे दोन खुंट आहेत. एक जन्म 1102 शके, 1122 शके, 1122 आणि 1202 समाधी शके. आता ते तिथपर्यंत कसे येतात हे परत मला तुम्हाला हे सांगायचं आहे. आणि मग माझी स्वतःची त्याच्याबद्दलची भूमिका काय होती, काय आहे ते सांगायचं आहे. आता एक मुद्दा त्याच्यात त्यांनी काय म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली असं आपण म्हणतो आणि यांनी लिहून घेतली असं आपण म्हणतो. तर मुळात त्याच्याबद्दल त्यांना संशय वाटतो. आपण लिहितो ना आपला ग्रंथ, सांगू कशाला? डिक्टेशन वगैरे काय? डिक्टेशनचा प्रकार कदाचित नंतरचा असेल, म्हणजे राजे महाराजे वगैरे किंवा काय वाटेल. तर त्याच्यावरती मला तुम्हाला सांगायचं आहे की भारतीय परंपरेमध्ये असा ग्रंथ एखाद्याने तोंडी सांगणं आणि दुसऱ्याने लिहून घेणं हा प्रकार काही नवीन नाही किंवा अपूर्व नाही. म्हणजे आपल्याला फार जुन्या काळाची गोष्ट माहिती आहे, म्हणजे ती कदाचित एखाद्याला दंतकथा वाटेल, पण असं होऊ शकतं हे त्याच्यातून कमीत कमी एस्टॅब्लिश होतं की व्यासांनी महाभारत सांगितलं असं म्हणतो आपण, ते लिहिलं असं नाही म्हणत आपण. कथा काय सांगते की व्यासांनी महाभारत सांगितलं आणि ते लिहून कुठे घेतलं? ते गणपतीने लिहून घेतलं. अशी एक समजूत आहे, अशी श्रद्धा आहे अर्थात. आता ही एखाद्याला आख्यायिका वाटेल, दंतकथा वाटेल, गणपती कसा असू शकतो वगैरे, सोडला विषय. म्हणून त्याचा आपल्याला फार भांडवल नाही करायचं. पण हे शक्य तिथे कुठीतलं आहे. म्हणजे हा व्यवहार होत होता की लोक सांगायचे, कोणीतरी लेखक होईल आणि दुसरं कोणीतरी ते लिहून घ्यायचे, आणि जो लिहून घ्यायचा त्याला लेखक म्हणायचे, असं 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 सुबंत म्हणणं आहे. म्हणजे त्या अर्थाने सच्चिदानंद बाबा लेखक होता. म्हणजे त्या अर्थाने गणपती, म्हणजे ही कथा जर खरी मानली आपण समजा, नाही त्या अर्थाने सच्चिदानंद बाबा लेखक असं आपण मानतो, सुबा नाही मानतो. सुबा तो लेखक म्हणजे जुन्या प्रतीची आणखीन एक नक्कल करणारा असं मानतात. हे आणखीन एक क्लिअर आपण करून घेतो. पण मला काय सांगायचंय की ही पौराणिक कथा कोणाला खरी वाटणार नाही, पण अलीकडच्या काळातला तुम्हाला सांगतो, नंतरच्या काळातलं आणि कदाचित त्याच्याही नंतरच्या काळातल्या काही गोष्टी आहेत की क्षेमेंद्र नावाचा काश्मीरी पंडित होऊन गेला. त्याच्या वाङ्मयात असे उल्लेख आहेत की तो सांगतोय आणि कुणीतरी लिहून घेतोय, आणि हा क्षेमेंद्र ज्ञानेश्वर महाराजांच्या पूर्वी होऊन गेलेला आहे, हे तुम्हाला सांगतो मी. आणि आता आपल्या याच्यामध्ये तर वारकरी परंपरेत तो अभंगच आहे की कुठल्या संताचा मजकूर त्यांनी सांगितलेला कुणी लिहून घेतला, की ज्याच्यामध्ये जसं सच्चिदानंद बाबा जसे ज्ञानेश्वर महाराजांचे लेखक होते, तसं चोखोबांचे अभंग लिहून घ्यायला एक अनंत भट अभ्यंग म्हणून ब्राह्मण पुढे आला, असा उल्लेख त्या अभंगात आहे परंपरेतल्या. बहुतेक जनाबाईंचा अभंग असेल तो.
तर हा व्यवहार होता अशी परंपरा मानते. आता तुम्ही म्हणाल की ही परत दंतकथाच आहे, वारकरी परंपरेत चालत आलेली आहे. मग तुम्हाला आता वारकरी परंपरेच्या बाहेरचं उदाहरण सांगतो की बघा बरं का आता, ही ज्ञानेश्वर महाराजांच्या चोखामेळ्याच्या मागे पुढे घडलेली गोष्ट आहे आणि ती महानुभाव संप्रदायाच्या परिवेशातली गोष्ट आहे. काय गोष्ट आहे? गोष्ट अशी आहे की चक्रधर उत्तरापंथे गमन करते झाल्यानंतर सगळी शिष्य मंडळी परंपरेतली त्यांच्या ही रुद्रपूरला गेले. तिथे गोविंद प्रभू होते. ते चक्रधरांपेक्षा ज्येष्ठ अवतार अशा प्रकारचे होते आणि त्यांच्या सांभाळी घातलं खरं तर जाता जाता चक्रधरांनी. म्हणून नागदेवाचार्य हे उत्तराधिकारी चक्रधरांचे, अधिकरण त्यांना म्हटलं जातं. अधिकृत ते जे सांगतील तेच चक्रधरांचं तत्वज्ञान, विचार, अशा प्रकारचा तो विचार त्यांच्या परंपरेतला आहे. मग त्यांनी सगळ्यांना तिकडे बोलवलं. श्री प्रभू म्हणजे गोविंद प्रभूंच्या रुद्रपूरला, विदर्भात आहे ते. तर तिथे ते सगळे चक्रधरांच्या आठवणी वगैरे काढायचे, शोक करायचे, निरूपण चालू असायची, नागदेवाचार्य काय काय सांगत असायचे, चालू असायचं सगळं. श्री प्रभू म्हणजे गोविंद प्रभू होते, त्यांच्या काही लीळा असायच्या. तर नागदेवाचार्य हे कधी कधी स्वतःच असं काहीतरी स्वस्थ बसून काहीतरी विचार करतायत वगैरे असं अनेक वेळा दिसायचं त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना, शिष्यांना. तर ते पाहून तिथल्या एका माहीमभट सराळेकर नावाच्या ब्राह्मणाने, तो विद्वान पंडित होता, त्याचा विशेषतः पूर्वमीमांसेचा मोठा अभ्यास होता. तो कुठेतरी दक्षिणेमधल्या देशात गेला होता, तेलंग देशात किंवा त्याच्याही खाली कुठला तरी एक स्कूल, प्रभाकर भट्टांचं वगैरे जे क्लास ते शिकण्यासाठी गेला होता. पूर्वमीमांसेचा विद्वान, संस्कृत मराठी वगैरे सगळं येत असलेलं. तर त्यांनी पाहिलं की नागदेवाचार्य हे असं काय आपल्यापासून बाजूला राहून काय विचारात काय काय करतात काय नेमकं, म्हणून त्यांनी एकदा विचारलं की काय करता भटो, तुम्ही काय करता असं. तर त्यांनी सांगितलं की मी श्री गोसावी यांच्या लीळा आठवतो. चक्रधरांनी ज्या लीळा केल्या, त्यांच्या चरित्रातले जे प्रसंग घडले त्यांना ते लीळा म्हणतात. अगदी तपशिलात आणखीन भेद आहेत, पण त्या तपशिलात जात नाही मी. तर त्या लीळांचं स्मरण करतो आणि त्या लीळांचं स्मरण केलं पाहिजे असं ते चक्रधरांनी सांगितलं होतं. म्हणजे बघा, 3 प्रकार आहेत स्मरणाचे त्या मानव पंथामध्ये. एक नामस्मरण, ईश्वराचं नाव घ्यायचं. दुसरं मूर्ती स्मरण, जर मूर्ती तुम्ही पाहिली असेल ईश्वराची खरोखर, म्हणजे खरोखर ईश्वर जाणताना, म्हणजे श्रीकृष्ण असतील, गोविंद प्रभू असतील, चांगदेव रावळ असतील, दत्तात्रेय प्रभू असतील आणि चक्रधर असतील, हे ते ईश्वर मानतात. तर त्यांना ज्यांनी प्रत्यक्ष पाहिलं त्यांनी त्या मूर्तींची आठवण करायला हरकत नाही. तर यांनी निश्चितपणे आणि गोविंद प्रभू तर तेव्हा नव्हते, परंतु गोविंद प्रभू तेव्हा होते, चक्रपाणी रावळ नव्हते, त्यामुळे त्यांची मूर्ती आठवण्याचा प्रश्न उद्भवत नव्हता. पण चक्रधर मात्र त्या काळात तिथे नव्हते, ते आधीच उत्तरापंथाला गेले होते, म्हणून त्यांची लीळा, त्यांच्या मूर्तीचं स्मरण. किंवा नंतरच्या काळात कोणीतरी मूर्ती प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिला की चक्रधरांची मूर्ती कशी होते, तर त्याच्या आधारे सुद्धा एखाद्याला ते करता येईल, तो मुद्दा वेगळा. पण मुद्दा असा की नामस्मरणात खूप त्यांनी विचार केलेला आहे. नंतर लीळा स्मरण, मूर्ती स्मरण, तिसरं लीळा स्मरण, की गोसावींनी जे चरित्र केलं चक्रधरांनी, त्या लीळा केल्या त्या आठवतो. तर माहीमभट हुशार होते. माहीमभट त्याला म्हणाले की हो का, मग असं असेल तर तुम्ही एक करा ना आमच्यासाठी, की ज्या लीळा तुम्ही आठवता त्या आम्हाला सांगा, मी लिहून घेतो. म्हणजे काय होईल की सगळ्या पंथाच्या उपयोगाला जाते. तुम्ही एकटंच जे स्मरण करता लीळांचं, ते आम्हाला सगळ्यांना जर कळलं तर आम्ही पण ते वाचू, म्हणजे आम्हाला आमच्या देखत घडलं नसेल तरी सुद्धा. तर नागदेवाचार्यांना ही सूचना माईम भट्टांची आवडली आणि त्यांनी त्याच्यामध्ये आणखीन भर टाकली, म्हणजे इम्प्रोवाइज ज्याला म्हणतो आपण करणं. मग ते म्हणाले मी तर सांगेनच, पण तुम्ही आता असं करा की मी चक्रधर स्वामींच्या सहवासात येण्याच्या अगोदर जे जे लोक त्यांच्या सहवासात आले होते
किंवा मी असताना सुद्धा सगळ्याच गोष्टी काही माझ्या समोर झाल्या अशातला भाग नाही. अशी काही प्रसंग असतील की जिथे मी नव्हतो आणि तिथे जे कोणी लोक असतील त्यांना भेटा आणि त्यांच्याकडनं त्या लीळा स्वामींच्या गोळा करा, म्हणजे आपण सगळ्यांसाठी त्या देऊ. ती सूचना महेंद्र भट्टांना आवडली. मग त्यानं त्याप्रमाणे चक्रधरांच्या लीळा माई भट्टांनी सांगितल्या, त्या तर लिहिल्याच, पण जिथे जिथे चक्रधर गेले होते, जिथे जिथे त्यांनी लीळा केल्या, तिथे तिथे ते गेले आणि त्या व्यक्तींना विचारलं, सांगा गोसाव्यांच्या लीळा सांगा, गोसाव्यांच्या लीळा सांगा. तर ज्यांनी कुणी सांगितल्या त्या त्यांनी लिहून घेतल्या. मग त्या लीळा घेऊन ते परत आले नंदीपूरला, नागदेवाचार्यांच्या पुढे ठेवल्या. नागदेवाचार्यांनी वाचल्या. नागदेवाचार्य हे फायनल ऑथॉरिटी अधिकरण असल्यामुळं मग त्या लीला जणू काही त्यांनी त्याचं परीक्षण केलं, जणू काही, आणि त्यांनी काही सेन्सॉर केलं की नाही नाही हे शब्द गोसाव्यांचे नाहीत, असं संस्कार केले त्याच्यावर त्यांनी. मग त्यातनं जे सिद्ध झालं त्याला म्हणतात लीळा चरित्र. तुम्ही म्हणाल मी कशासाठी सांगतोय, मला समाधी प्रकरण सांगायचं आणि किंवा ज्ञानेश्वर महाराजांचा काळ चरित्रातले एक मुख्य वर्ष सांगायची, ते कशाला सांगतोय तुम्हाला कळेल आता मी हे काय सांगतोय. तर एक प्रत अशा प्रकारे माई भट्टांनी लिहिलेली लीळा चरित्राची महानुभाव संप्रदायाकडे होती. आता पुढे माई भट्टांचाही मृत्यू झाला, नागदेवाचार्यांचाही मृत्यू झाला आणि पंथाकडे ती प्रत मात्र लीळा चरित्राची एक राहिली की त्याच्यावरून लोक वाचायचे, रिप्रोड्यूस करायचे, पाठ करायचे. त्याला घोक म्हणतात संप्रदायाच्या चौकटीत. दुर्दैवानं एकदा असं घडलं की महाराष्ट्रावरती अल्लाउद्दीन खिलजीच्या लोकांनी आक्रमण केलं, स्वारी केली. तर ते खालसेयाची धाडी असं म्हणतात. आणि असा महानुभावांचा पोहा म्हणतात त्याला, दथा नाही म्हणत, असं चालला होता रस्त्याने. ते धाडीत सापडले, त्याच्यामुळे त्यांची पळापळ झाली. आणि त्या पळापळीत लीळा चरित्राची ती एकमेव पोथी ती हरवली, गाळ झाली. मोठा दुर्धर प्रसंग आहे. जी फार महत्प्रयासानं त्या लीळा गोळा केल्या, माई भट्टांनी संपादित केल्या, नागदेवाचार्यांच्या मार्गदर्शनाखाली एकुलती एक प्रत, आणि ती अशी जर केली तर आता करायचं काय, हा त्यांच्या पुढे मोठा प्रश्न आला. सुदैवानं त्यांच्यामध्ये एक बाई होत्या, त्यांचं नाव हिराईसा. त्यांचं नाव काय, हिराईसा. त्या एकसंधी प्रज्ञेच्या होत्या, म्हणजे एक पाठी म्हणतो आपण तशा प्रकारे. आणि त्यामुळं त्यांना सगळं लीळा चरित्र माई भट्टांनी लिहिलं, तोंड पाठ होतं, घोक होता. त्या पुढे आल्या आणि म्हणाल्या काही काळजी करू नका, मी सांगते परत लीळा चरित्र अख्खं रिप्रोड्यूस करते. आणि बाईंनी त्या लीळा सगळ्या सांगितल्या, लिहिल्या नाहीत. समजून घ्या मुद्दा. तर कुणी लिहिल्या त्या, हिराईसा सांगायच्या, आणि पाटकुळे मालोबास नावाचे महानुभाव होते, त्यांनी त्या लिहून घेतल्या. पाटकुळे मालोबास यांनी लीळा चरित्र एकसंधी प्रज्ञेच्या हिराईसेने जे सांगितलं ते असं शब्द लिहून घेतलं, कागदावर उतरवून घेतलं. म्हणजे ही पद्धत होती आपल्याकडे. सांगणारा एक असतो आणि लिहिणारा दुसरा असतो, त्यात काही आखरीत घडते अशातला भाग नाही. त्याच्यामुळे आउटराईट तुम्हाला नाकारता नाही येत, जसा यांनी उद्योग केला सुभाषोशींनी. मग आता मला सांगा, आता लेखकू जो शब्द आहे, तो शब्द सुभा कुलकर्णी या अर्थाने नाही घेत, कोणतरी सांगितलं आणि लिहून घेतलं. ते म्हणतात की दुसऱ्या वहीवरून उतरवून घेणारा म्हणजे लेखक. पण मग आता एक मुद्दा येतो की
एखाद्याने दुसऱ्यांनी सांगितलेलं लिहून घ्यायचं तर त्याच्यासाठी काय शब्दप्रयोग करणार तुम्ही? आणि जर तो व्यवहार होत होता त्या काळात तर त्यासाठी शब्दप्रयोग असला पाहिजे वेगळा. मग आता जर तुम्ही असं म्हणालात की नाही नाही लेखक शब्द दोन्ही ठिकाणी चालतो, असू शकतं. एखाद्याने सांगितलं दुसऱ्याने उतरून घेतलं तरी तोही लेखक उतरून घेणारा, आणि जो दुसऱ्याने लिहिलेलं परत उतरून घेतो, प्रतिलिपी करतो, नक्कल, त्यालाही लेखक, आमची हरकत नाही. पण इन दॅट केस मग तुम्हाला असं नाही म्हणता येणार की सच्चिदानंद बाबा आजारे लेखकू झाला म्हणजे तो प्रतिलिपी करणाराच असेल, त्याच्यावरनं सांगितलेलं लिहून घेणार नसेल, असं नाही म्हणता येत. ती शक्यता राहते, ती तुम्ही खोडलेली नाही. सच्चिदानंद बाबा आजारे लेखकू झाला, हा तो मला मुद्दा आपल्याला सांगायचा आहे. सार्वत्रिक व्यवहार आहे, कोणतरी सांगतं, कोणतरी लिहून घेतं, आणि त्याला लेखक म्हणतात. त्यालाही कदाचित लेखक म्हणतात. प्रतिलिपी करणारा लेखक म्हणत असतील का नाही मला माहित नाही, ते सुभा कुलकर्णी यांचं म्हणणं आहे. कारण माझ्या समजुतीप्रमाणे मी जी आतापर्यंत हस्तलिखित पाहिलेली आहेत किंवा ज्यांनी कुणी पाहिले असतील ते त्याची ग्वाही देतील की प्रतिलिपी जो करतो, जो दुसऱ्या वहीवरून दुसऱ्या कागदावरून कागद उतरून घेतो, तो स्वतःला लेखक म्हणत नाही, तो यांनी लिहिली असं म्हणतो. पण मी लेखक आहे त्याचा असं नाही म्हणत कधी, हे तुम्हाला सांगतो मी. असो, म्हणजे तो वेगळा मुद्दा आहे. तर हा मुद्दा तुमच्या लक्षात आला की सांगणं आणि सांगितलेला उतरून घेणं हा व्यवहार होता, आणि तसं असणं शक्य आहे सच्चिदानंद बाबांच्या बाबतीत. आता दुसरा मुद्दा आला की ज्ञानेश्वरी ज्ञानदेव स्वतःचा उल्लेख ज्ञानेश्वर करत नाही. खरं आहे, ते नाही करत, ज्ञानदेव असाच उल्लेख करतात. पण आता मला सांगा की तेवढ्यावरून ज्ञानेश्वरा उल्लेख एकनाथ काळजी नाही, आणि म्हणून किंवा उत्तरकालीन, आणि म्हणून सच्चिदानंद बाबा सुद्धा ते नंतरच्या काळातले आहेत, हे तुम्ही कशावरून म्हणता? ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरांचा उल्लेख, ज्ञानदेवांनी ज्ञानदेवांचा उल्लेख ज्ञानदेव असा केला म्हणून इतरांनी तसाच केला पाहिजे, किंवा इतरांनी दुसऱ्या पद्धतीने करू नये असं काही नसू शकतं. असं बंधन नाही घालता येत. एका माणसाचे वेगवेगळ्या प्रकारचे उल्लेख, आता तुम्ही म्हणाल की अभंगात सुद्धा ज्ञानदेव म्हणे असा उल्लेख येतो, मग असं उल्लेख येतो तेव्हा मग ते तुम्ही का नाही मानत मग मूळ ज्ञानेश्वर महाराजांचे, असं असेल तर? तेव्हा मुद्दा एवढाच असतो की असाच उल्लेख असला पाहिजे असं नाही, वेगळ्या प्रकारचे उल्लेख असू शकतात. तुकाराम महाराजांनी आपला उल्लेख वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहे, तुका शब्द आहेच पण तो वेगवेगळ्या पद्धतीने येतो. कधी ते तुक्या म्हणतात, उदाहरणार्थ म्हणू शकतात, आणि अशी अनेक उदाहरणं आहेत. आणि इतर लोक उल्लेख करतात, तो काय तुमच्या हातात असतो का? तसं लोकमान्य टिळक, बाळ गंगाधर टिळक, मग त्यांचे उल्लेख समकालीन टिळकांचे जे लोक होते ते वेगवेगळ्या प्रकारे करायचे, लक्षात घ्या. कुणी जवळच असतं, कुणी लांबच असतं, काही उल्लेख आदरार्थी असतात, काही लोक उल्लेख जवळीकेचे असतात, वगैरे वगैरे वगैरे. तर तो एक मुद्दा आहे. त्यामुळे ते सुद्धा निर्णायक प्रमाण नाही होऊ शकत की सच्चिदानंद बाबांनी ती लिहिलेली नाहीच, त्याचं कारण तिथे ज्ञानेश्वर असा, ज्ञानेश्वरी असा उल्लेख आहे, म्हणजे टीका केली ज्ञानेश्वरे असा उल्लेख, म्हणून ते होत नाही. आता पुढचा मुद्दा आहे की फावर का, तर परत मी सुभांच्याकडे वळतो. सुभांच्या म्हणण्याप्रमाणे 1102 शके ज्ञानेश्वर महाराजांचा जन्मशक आहे. परत माझ्याकडनं चूक होते, 1122 हा जन्मशक आहे आणि 1202 हा समाधीशक आहे. आणि अर्थात ज्ञानेश्वरी कुठेतरी याच काळात लिहिली असली पाहिजे, ती सच्चिदानंद बाबांनी लिहून घेतली नाही, कारण सच्चिदानंद बाबा हा ज्ञानेश्वर महाराजांच्या समकालीन नव्हता. 1212 साली शकाच्या दिवशी वेळेला जी जी नकलली गेली ती सच्चिदानंद बाबांनी लिहिलेली नाही, ते दुसऱ्या कोणीतरी लिहिली. ज्या दुसऱ्या कोणीतरी लिहिली ज्ञानेश्वरी, त्याने आपलं नाव तिथे टाकलेलं नाही, फक्त शक मात्र टाकला 1212, आणि त्या पोथीची यांनी नक्कल केली सच्चिदानंद बाबांनी. आता सच्चिदानंद बाबाला एवढं न कळण्या इतकं, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे काही 1212 मध्ये नव्हते, आधी समाधिस्थ झाले होते, हे माहिती
न होण्या इतपत, विसरण्या इतपत, हे अज्ञान निर्माण होण्या इतपत. लक्षात घ्या, ते स्वतः आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्यात बऱ्यापैकी काळ जायला पाहिजे, काही पिढ्या जाव्या लागतील. कारण 1-2 पिढ्यात तर नक्कीच माहिती असतं हे कधी होऊन गेले अगोदरचे आपल्या. तर तो काळ जास्तीत जास्त जितका लांबवता येईल तेवढा त्यांना हवा आहे. म्हणजे त्यांचा सिद्धांत तो खरा ठरेल. आणि म्हणून ते काय करतात की एकनाथकालीन किंवा एकनाथोत्तर काळात, म्हणजे त्याच्या आधी नाही असू शकत ते. म्हणजे सच्चिदानंद बाबा हे एकनाथ महाराजांच्या आधी नाही होऊन गेलेले, कदाचित त्यांना समकालीन असतील किंवा त्यांच्या नंतर होऊन गेले असतील. कारण मग त्यांचा जर एवढा मोठा घोटाळा व्हायचा असेल की ज्ञानेश्वरीच्या एका नकललेल्या प्रतीतला शक हाच जर तो ज्ञानेश्वरी सांगण्याचा शक समजत असतील, तर मग एवढं विस्फोरण होण्या इतका मध्ये काळ जायला पाहिजे. मग एकनाथापर्यंत ठीक आहे, कारण एकनाथ आणि ज्ञानेश्वरांच्यात बऱ्यापैकी काळ गेलेला आहे असं. त्याच्यामुळे ते उत्तर करण्याच पसंत करतील. तरी ठीक आहे, कमीत कमी एकनाथकालीन. कारण त्यांचं म्हणणं असं की ज्ञानेश्वरचा उल्लेख अगोदर तसा येत नव्हता. आता हे कसं काय सांगायचं, कशावरून सांगायचं? आणखीन एक प्रमाण आहे त्याला, नाही असं नाही, माझ्या नेमकं लक्षात नाही. कदाचित पहा तुम्ही सुद्धा शोधून, भानुदास महाराजांचे अभंग पाहावे लागतील. भानुदास महाराजांच्या अभंगात कदाचित उल्लेख ज्ञानेश्वर असू शकेल. मला आता माझ्या डोळ्यापुढे येत नाही, त्याने हे लिहिताना माझ्या डोळ्यापुढे नव्हतं मी जेव्हा सुभाषना उत्तर दिलं तेव्हा. त्यामुळे ते एक आपण तपासून पाहूयात की मग तसं असेल तर ते त्याच्या आधी जाईल ज्ञानेश्वरी हे नाव, मग ते त्याच्या आधी असलं पाहिजे वगैरे वगैरे. तर हे परत किती प्रमाण सुभाष दाखवतात ते मला योग्य वाटत नाही. आता आणखीन एक सटल मुद्दा आहे, सूक्ष्म मुद्दा आहे. तो कोणता आहे की समजा 1212 हा सच्चिदानंद बाबांना उपलब्ध झालेल्या ज्ञानेश्वरीच्या पोथीचा शक असेल, मूळ ज्ञानेश्वरीचा नव्हे, आणि मुळात त्याच्यामुळे ही 1212ची प्रत ही मूळ ज्ञानेश्वरीची नक्कल असेल, तर त्याचा अर्थ असा होतो की 1212 साली या शकाच्या वेळेला ज्या कुणी नक्कलकारांनी नक्कल केली मूळ ज्ञानेश्वरीची, त्यांनी तिचा शक घातला, पण कुणी केली हे आपलं नाव नाही घातलं. ओके, म्हणजे नाव घालायला विसरला. आणि मग त्याच्यानंतर एकनाथकालीन किंवा एकनाथोत्तर काळामध्ये जे कोणी सच्चिदानंद बाबा होऊन गेले, त्यांनी त्या प्रतीची नक्कल करताना, भले ते समजले असतील की ज्ञानेश्वरांची मूळची आहे ती, सोडून दिला विषय आपण, नक्कल करताना स्वतःच नाव घातलं की मी लिहिणार आहे, मी नक्कलकार आहे, पण ती कधी केली त्याचा शक नाही घातला. म्हणजे एक शक टाकतो, नाव घालायला विसरतो, एक नाव घालतो, शक टाकायला विसरतो. म्हणजे ह्या दोघांनी जणू काही ठरवलं होतं. 1212 ज्यांनी प्रत लिहिली बिन नावाची, आणि नंतर सच्चिदानंद बाबा नावाच्या माणसाने लिहिली आपलं नाव घालून, पण शक टाकून नाही टाकला. दोघांनी जणू काही ठरवलं की अरे हे काम, हे कोडं सोडवण्याचं काम कधीतरी 20व्या शतकात डॉक्टर सुभा कुलकर्णी येतील आणि ते हे कोडं सोडत देईल. त्यामुळे आपल्याला किंबहुना तसं नाही म्हणता येणार, कारण सच्चिदानंद बाबांना ते कळलंच नाही. असा तो खरा मुद्दा आहे. त्यांचाच गोंधळ झाला, आणि तो जो गोंधळ आहे तो आता निस्तरण्याचं काम हे आपले ज्येष्ठ अभ्यासक सुभा कुलकर्णी यांनी कधी हातात घेतलेलं आहे, साधारणपणे 1990च्या मागे पुढे, 89च्या मागे पुढे हातात घेतलेलं आहे. एवढं मला सांगायचं. हे मी तुम्हाला सुभा कुलकर्णीचं मत सांगितलं. आणि आता मग पुढे सुभा कुलकर्णीला आणखीन काय आधार आहेत? 1122 आणि 1202 हे त्यांनी कुठनं काढलं, आणि 1212 हा शक नाही असं ते का म्हणतात, कुठल्या आधारे म्हणतात, हे पुढच्या माझ्या व्याख्यानामध्ये मी सांगेन. आपण सर्वांना धन्यवाद. आता विश्वात्मके देवी येणे वाग्यज्ञे तोषारे
शोनी मजद्यावे असाय दान जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतिवाडो भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वसधर्म सूर्य पाहू जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेट तू भूता चला कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणींचे गाव बोलते जे अर्णव पियुषाचे चंद्रमेचे अलांछन मार्तंडचे तापहीन ते सर्वांही सदा सज्जन सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊनी तिन्ही लोकी भजी जो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी दृष्टा दृष्ट विजये होवावे जी येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसावो येणेवरे ज्ञानदेव सुखिया जाना सुखिया जाना सुखिया